होने वाला है वो है आरटीई का काम। आरटीई की शुरुआत जो है वो कल से होने वाली है। आरटीई महाराष्ट्र गवर्नमेंट की एक ऐसी स्कीम है, राइट टू एजुकेशन, जो गरीब बच्चों के लिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने स्टार्ट की है। उस स्कीम पे मैं पिछले 5 साल से मुंब्रा में काम करते आई हूँ। हमारी जब उस पार्टी में हम थे उसको इसका फायदा होता था, है ना। अब मुंबईमध्ये युनुस शेख यांची मुलगी सहार शेख MIM कडून निवडून आली आहे ॲज अ नगरसेवक म्हणून। MIMचे 4 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत। मित्रांनो, यांची भाषणं खूप व्हायरल होत आहेत। पूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकूयात, कैसा हराया, असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। सगळीकडे चर्चा देखील होत आहे। परंतु लक्षात घ्या, ही जी नवीन मुलगी आहे, ही एवढ्या लहान वयामध्ये मुंबईची नगरसेवक तर झालेलीच आहे, परंतु हिनं काय काम केलं आहे, तिची सोच कशा पद्धतीची आहे। लक्षात घ्या, यापूर्वीही या मुलीने फक्त शिक्षणावरती काम केलं आहे। म्हणजे आत्तापर्यंत तब्बल 450 RTमधून ॲडमिशन या मुलीने केलेली आहेत। आणि RTमधून जे काही ॲडमिशन होत असतात ते चांगल्या स्कूलमध्ये, चांगल्या शाळांमध्ये हे ॲडमिशन होत असतात। तर अशा शाळांमध्ये 450 मुलांचे RTमधून ॲडमिशन या मुलीने केलेली आहेत। त्याचबरोबर आत्ता निवडून आल्याच्या नंतर काय काम केलं जाईल किंवा पुढील कामाची रूपरेषा काय असेल, असं ज्यावेळेस तिला विचारलं तर तिने याच प्रश्नाचं उत्तर कसं दिलं पहा, की RTवर काम करणार आहे। RTचे काही सीट्स आहेत, त्या सीट्सवरती आमची मुलं किंवा तिच्या प्रभागातील मुलं लागली पाहिजेत, यासंबंधीचं काम ती करणार आहे। तिने स्वतः IPSची तयारी करत होती, UPSCची तयारी करत होती, एक अटेम्प्ट देखील दिलेला आहे आणि हे सर्व सोडून राजकारणात येण्याची तयारी दर्शवली ती जितेंद्र आव्हाडांमध्ये। जितेंद्र आव्हाडांनी मुलीला राजकारणात या, भविष्य चांगलं आहे असं कदाचित म्हणलं असेल, त्यामुळे युनुस शेख यांनी त्यांच्या मुलीला राजकारणात आणलं। परंतु ज्यावेळेस तिकिटाची वेळ आली त्यावेळेस हे तिकीट तिला नाकारलं गेलं आणि याचाच राग मनात धरून 23 वर्षाची दोस्ती जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांची तुटली आणि त्यांनी MIM मध्ये प्रवेश करून आपल्या मुलीला तिकीट मिळवून दिलं आणि ही सहार शेख निवडून देखील आले। मित्रांनो, सोशल मीडियावरती काही चर्चा होईल, पूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकूयात, याला एक धार्मिक वळण देखील देण्यात येईल। परंतु ही मुलगी शिक्षणाप्रती किती ॲडिक्टेड आहे हे तुम्हाला पाहावं लागेल। तिच्या प्रभागातील किंवा तिच्या संपर्कातील मुलांचे ॲडमिशन या मुलीने RTमधून ऑलरेडी 450 ॲडमिशन केलेले आहेत। त्यामुळे एक निश्चित विकासाचा पाथ या मुलीच्या मनात असेल आणि एक सेक्युलर राजकारण करावं किंवा सेक्युलर पद्धतीनं राहावं ही नीती नक्कीच या मुलीकडे आहे। म्हणूनच ती मुलगी निवडून आलेली आहे आणि 23 वर्ष ज्या प्रभागावरती जितेंद्र आव्हाड यांचा पगडा होता त्यांना तर धोबीपछाड केलंच आहे, परंतु इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील त्यांना धोबीपछाड करण्याची क्षमता तिने आपल्या भाषणातून दाखवून दिलेली आहे। मित्रांनो, सध्या मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे की मुंबईमध्ये महापौर कोणाचा होतोय। परंतु मुंबईमध्ये यावेळेस MIMनं देखील चांगलीच बाजी मारली आहे आणि सहार शेख निवडून आली आहे। तिची बरेच भाषणं सोशल मीडियावरती व्हायरल देखील होत आहेत।